गुड मॉर्निंग। मी माझी सखी। चला तर आज चॅलेंजची सुरुवात करूया आपण। आता मी सकाळी चपात्या करायला घेतलेल्या आहेत। चपात्या करता करता मी काय केलेलं आहे, इकडे पाणी पण बॉईल करायला घेतलेलं आहे। आता पाणी छान बॉईल झालं का पहिलं 1 कप मी पाणी पिणार आहे आणि त्याच्यानंतर मग झुंबा वर्कआउट करणार आहे। छान बॉईल झालेलं आहे, गॅस बंद करते आणि आता 1 कप पाणी मी गरम गरम घेते। आणि हे जे बाकीचं उरलेलं आहे ते दिवसभर गरम करून मी पाणी पिणार आहे। पाणी प्यायल्यानंतर अर्धा तासानंतरच मी झुंबा करणार आहे। आज मी नाश्त्यासाठी हेल्दी असं बनवणार आहे मखाना कस्टर्ड। त्यासाठी मी दुधामध्ये मखाने भिजत टाकलेले आहेत आणि खजूर पण भिजत घातलेले आहे। आता हे काय करणार आहे, मी हे मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी नंतर बनाना आणि ॲपलचे छोटे छोटे काप करून ॲड करणार आहे आणि त्याचं कस्टर्ड बनवणार आहे आणि मग आमचा हेल्दी नाश्ता असा मखाना कस्टर्ड होणार आहे। माहेर किती आवडीने मखानाचं कस्टर्ड खातं। माहेर आवडलं तुला? हा माऊ? हो। सकाळच्या जेवणामध्ये मी आज कारलीचा रस्सा केलेला आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे। रेग्युलर वाटण आणि त्याच्यामध्ये रेग्युलर मसाले टाकूनच आज मी साध्या सोप्या पद्धतीने कारलीचा रस्सा बनवलेला आहे। कारलीचा रस्सा गॅसवर ठेवलेला आहे, तोपर्यंत मी इकडे सुरमईची तयारी करते। सुरमईचे पीस आणलेले, त्याला मी थोडं कोकमाचा रस लावून ठेवलेला आहे आणि कारलीचा पीस पण त्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे, तो पण मी फ्राय करते। आता इकडे मी रेग्युलर मसाले घेतलेले आहेत। हे बेडगी तिखट घेतलेलं आहे, ह्याने काय थोडासा कलर येतो। इकडे गरम मसाला, हळद, धनजिरा पावडर, हा काळा मसाला आणि मीठ आपल्याला मच्छीमध्ये थोडं जास्तच लागतं। हे सर्व मसाले मी मिक्स करून घेते एकत्र। आणि मग हे प्रत्येक पीसला मी असं लावून घेते आणि लगेच गॅसवरती मी तवा तापतच ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घेते। इकडे आपला कारलीचा रस्सा रेडी झालेला आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि किती छान तरी वगैरे आलेली आहे। इकडे आपली सुरमई पण रेडी झालेली आहे। सुरमई तर मी साध्या मसाल्यांमध्ये, रेग्युलर मसाल्यांमध्ये बनवलेली आहे। कुठल्याही प्रकारे मी आलं लसणाची पेस्ट किंवा रव्याचं कोटेड वगैरे केलेलं नाही आहे, तरी पण त्याचे मसाले बघा एकदम परफेक्ट चिकटलेले आहेत। त्यामुळे आजचं रात्रीचं जेवण मी झटपट झालेलं आहे।
लगेच कुकरला इकडे भात पण लावून झालेला आहे. चला तर रात्रीचं जेवण रेडी झालेलं आहे. छान असं साध्या सोप्या पद्धतीने सुरमई फ्राय केलेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने मी कर्लीचा रस्सा बनवलेला आहे. चपाती भात असा आजचं रात्रीचं जेवणाचं मेनू आहे आमचं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर काय करणार आहे, झोपताना मी गरम पाणी आहे शिल्लक राहिलेलं आजचं, त्यामुळे रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाणी पिणार आहे. चला तर मग बाय बाय.